येऊ का आत? घरवण्णा या ना. हो. बसा. नाही बसत नाही मी. पंचमीने तुला आवडतात म्हणून ढोकळे केले आहेत. चव आवडली म्हणून आम्हीच फस्त केले ते. 3-4 शिल्लक राहिले होते. पंचमी म्हणाली राधासाठी खास केले आहेत, तिच्यासाठी घेऊन जा. घे, थोडेच उरलेत, इथेच बसून खाऊन घे. घरवण्णा मी एकटी कशी खाणार? हे 3-4च आहेत, कुणाकुणाला पुरणार? पुरणार, सगळ्यांना पुरणार. अन्नपूर्णाच ना तू. बर, सौरभ कसा आहे? आत्ताच फोन आला होता, एकदम मजेत आहे. हा, त्याला म्हणा जास्त मजा करत बसू नको तिकडे. हा, घरवण्णा तो आता त्याच्या कामाच्या बाबतीत सिरियस झालाय. ते तर व्हायलाच पाहिजे. अरे हे पेपर घेऊन तुला इकडे पाठवलंय. ही रेवती म्हणजे गाढव आहे, गाढव. मला कळत नाही आमच्या घराने तसे गाढव जन्माला येतात तरी कसे काय? धर्मेंद्र सर, धर्माधिकारी सर. धर्माधिकारी. येस येस, तू बोलला होता धर्माधिकारी. मला सांग, ही जर गाढव असली तर मी तिचा आजा, म्हणजे मी देखील गाढवच की रे? का रे तू मला गाढव म्हणायला लाजतोस, घाबरतोस? अरे एका गाढवानं दुसऱ्या गाढवाला गाढव म्हटलं तर चालतं, काही हरकत नाही त्यात. हा हा काय म्हणजे तू काय स्वतःला वाघ सिंह समजत होतस की काय? नो नो नो, यू आर जस्ट अनदर गाढव. हा, आम्ही मोठे गाढव, तू छोटा गाढव. गोजिरवाणा, गोमटासा, जो पाणी पी पी पिणारा आणि धाव धाव धावणारा. डोंट वरी, होईल होईल, सवय होईल तुला हळूहळू. पण रोज पाणी प्यायचं समजलास? 4 लिटर. नाही जर प्यायलास ना तिथे बांधून ठेवणे, कंपल्सरी पाणी पाहिजे तुला. हा, काय सांगू रे, आमच्या रेवतीला लहानपणापासून अशा चांगल्या सवयी लावल्या असत्या ना तर ती एक्स्ट्रा चरबी साठली नसती तिच्या डोक्यात. थांब, येऊ दे त्याला इथे. पाणीच पाजतो तिला कंटिन्युअस 4 लोटे. युजलेस पोरगी. आणि तू, तुझा काय? तू पाणी पितोच आहेस? चल, झकास पैकी जेवण खेळवतो तुला मी. अरे असं जेवण देतो तुला, हा 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 हा, आयुष्यात कधी जेवला नशील. विचार केल्यावर माझ्याच तोंडाला पाणी सुटलंय बघ. तुला पण खुश करतो, चल. येस. हॅलो, हे मुंडो, हे बघ माझं जेवण घेऊन आहे फर्स्ट क्लास. माझं स्पेशल जेवण. हा, काय देणार सांग मला? हा, उकडलेलं कारलं, कारल्याची भाजी आणि कच्च्या दुधीचा रस, जवसाची भाकरी, उकडलेला पालक, आणि सुट्टे मुगाचं वरण, पडवळाचं रायतं आणि लवली लवली ब्राऊन राईस दे. हा, स्टीम्ड. बस तू खुश होशील रे. बघ तू, बस घेऊन ये लवकर. वा वा, तोंडाला पाणी सुटलं की नाही? हा 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 हा, असं असं जेवण तू कधी जेवलाच नसशील. नाही. खुश होशील तू. वा, झकास. याची भाजी, उकडलेली काल, गॉड आय लव्ह इट यार. आणि दुधीचा रस, जवसाची भाकरी आणि ला 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 ला, आ ना 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 नी ना 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 नी ना ना तेरा. वा, लय छान गातोस रे तू केदार. एवढा एकच गुण तुझा ना ह्यावा करण्यासारखा आहे. नाही म्हणजे दादा आणि घारूअण्णा गाणी ऐकतात लय, पण गाता येत नाही एक पण. त्यांना न येणाऱ्या बऱ्याच गोष्टी येतात मला. हा, ता पण खराच. पण मी काय म्हणतो गार्गी, डबा आहे ना? हा, तो मला बघितल्यासारखा वाटतो. कुठला तो? हा, लाडवाचा डबा आहे तो. पौष्टिक लाडू आहेत त्यात. आहे ना? राधाने माझ्यासाठी दिलेत. म्हणजे
ज्योतीने तिच्यासाठी आणले होते, पण राधाने खास मला दिलेत ते खायला. नाही ता खरा, पण राधाचा म्हणणं असा ना काय सगळे तू एकटीनेच खायचे. माझ्या मते 25-30 तरी लाडू असतील त्याच्यात. दे, मी सगळ्यांना वाटू देतो. दे. काय प्लीज आता, ते फक्त माझ्यासाठी आहे. नाही नाही, तू खा ना, माझा काय म्हणणं नाही, पण सगळ्यांना द्यायला नको. आपण असा कधी केला काय रे केदार? एकट्या एकट्यानं कधी काय खाल्ला काय? आपण सगळ्यांना वाटून खातो का नाही? हा, मग सांग ना तिला. दे दे, मी सगळ्यांना वाटतो आणि पाहिजे तर परत आणून देतो तुला. यशू प्लीज, नाही सांगितलं ना. आणि हा, तुम्हाला हे लाडू रंजूताईंना द्यायला हवे असतील बरोबर? त्यांनीच पाठवलं असेल लाडू मागायला. हे बघा, पण त्यांनी नेहमी खाण्यावरून माझा अपमानच केलाय. सो हे लाडू मी त्यांना देणार नाहीये. राधाने फक्त आणि फक्त मला दिले. ये केदार, बघ ना कशी बोलते, बघ. शोभते का हिला? नाही, ही गोष्ट मात्र खरी आहे. म्हणजे रंजूनी हिचा खाण्यावरनं अपमान केलाय हे खरंय. होय काय? आणि रंजीने तिला खास भरवले, त्याचा काय? हा? त्याचा काय? त्या काय नाही. मी पण आता ठकास माटक होणार. नेतोच मी लाडू. ढगे काय चाललंय काय? अहो दादा, ज्योतीने पौष्टिक लाडू आणले राधासाठी. त्या गार्गीने पळवले आणि एकटीच खाते आहे. रंजीने सांगितलं माझ्याकडे दिलं तर मी सगळ्यांना वाटीन ना, तर देत नाही ती. नाही रे बाबा, लाडू बिडू काही नाहीये, सगळं खोटं आहे, बकवास आहे सगळं. काय सांगताय? मग काय लाडू बिडू काही नाहीये. हो, ते काय डब्यात आहेत ना. कुठला डबा? काही नाही, सगळं खोटं आहे, खोटं आहे. खोटं आहे? दादा, माझ्याकडे लाडू आहेत. हा? खोटे बोलते नाही, लाडू बिडू काही नाहीये. मी खोटं बोलत नाहीये. अरे लाडू असतील तर दाखवल ना एखादा माणूस. हो. खोटं कशाला बोलायचं त्याच्यात? हे बघा, आहे? त्यात लाडू आहेत. हो? हो. डबा दो मला. अभी लाडू मैं खाएगा. एकटे खाणार? अरे काय? दादा. हो हो, सगळ्यांना द्यायचे. केदार, अहो माझे, तुम्ही हसताय काय? लाडू घेऊन गेले ते मला हवेत खायला. तुम्ही घेऊन या ना त्यांच्याकडून. आणतो. तुझ्यासाठी नाही, दादांना त्रास द्यायला. जा लवकर. दादा, असं काय करताय? अरे काय करू? दादा, प्लीज लाडवाचा डबा द्या. दादा दादा, असं नका करू. दादा, दादा, ऐका, ऐका ना. लाडू द्या. नाही नाही, तुला पण नाही द्या. तुला पण नाही द्या. दादा दादा, इकडे दादा, माझ्याकडे. इकडे 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 इकडे. रंजन दादा, आता काय करताय? आता पुरेल ना सगळ्यांना? खरंच छान युक्ती आहे तुझी. पण मला सांग, यामुळे कुणाचं पोट भरणार आहे? पोट नाही भरलं तरी चालेल, पण ही गोष्ट सगळ्यांनी मिळून वाटून खाल्ली, त्याचं समाधान मिळेल. खरंच. दादा दादा, दादा इकडे, दादा माझ्याकडे. इकडे 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 इकडे. काय गडबड आहे? केदार, बघितलंस केवढं भांडण झालं ते? डबा मुकाट्याने दिला असतास तर मी कशाला द्यायला हवा? हे बघ, लाडू वाटून खायचे. अरे अरे, काय केलं हे? अगं राधा, थांब. अरे राधाला आवडतात म्हणून पंचमीने खास ढोकळे करून पाठवले. ते 3च तुकडे होते, त्याचे जास्त तुकडे करून तुम्हाला सगळ्यांना मिळावे म्हणून राधा इकडे घेऊन आली. आणि तुम्ही ते आता सांडलेत असे. काय म्हणावं तुम्हाला? तुम्हाला तर नाहीच नाही, आणि तुमच्यामुळे तिलाही नाही. आमच्यामुळे नाही, हिच्यामुळे, या गार्गीमुळे. बघितलंस गार्गी, तुझी बहीण 3 ढोकळे सगळ्यांमध्ये वाटायला घेऊन आली आणि तू सगळे लाडू फस्त करायला निघाली होतीस. शीख जरा शीख हिच्याकडून. एक तीळ 7 जणात कसा वाटायचा असतो ते. रंजूताई, मीच तिला सांगितलं होतं की लाडू सगळ्यांसाठी आणलेत, पण
तुझी इच्छा झाली तर तू हवे तितके खा. कळलं? राधा, कशाला सारवासारव करतेस ग? कधी कधी आपल्या माणसांचे अवगुण कान धरून समोर आणले ना तरच नाहीसे होतात. पण तू जर अशी पांघरून घालत राहिलीस ना तर हिचा हा स्वभाव एक दिवस तुला घातक ठरेल. लक्षात ठेव. राधा, आय माय सॉरी. घारू अण्णा, पंचमीला सॉरी सांगा. तिला सांगा मी उद्या घरी येईन आणि आपण दोघी मिळून ढोकळे करू सगळ्यांसाठी. राधा, पण खरं सांगू, हे जे काही घडलंय ना ते मला नाही आवडलं. तू सगळ्यांसाठी इतकं काही करतेस पण काय उपयोग त्याचा? यांना काही किंमत आहे त्याची? काही बोलण्यात अर्थ नाही. निघतो मी. वाह, क्या बात आहे. हे जेवण पाहूनच उत्साह वाढला की नाही? हा हे बघ, नो कॅलरीज, नो साइड इफेक्ट, हेल्थी हेल्थ आहे फक्त. क्या बात आहे. खा खा. धर्मेंद्र खा. सर, धर्माधिकारी. ओ आय एम सॉरी, सौरभ धर्माधिकारी. खा खा, अगदी निसंकोच खा. मी खरं सांगू तुला, मोगॅम्बो आय मीन आजोबा खुश व्हा. घे घे, खा, निसंकोच खा रे. बघ, कारल्याचा रस आहे, कारल्याची उकडलेली भाजी आहे आणि आणि अरे वा, पालक, शिमला मिरची आणि कोबी. हा, काय सुंदर सॅलड बनवलाय रे. तू खा, लाजू नकोस. हा ना आपला, बस गो हेड, मजा कर. यू विल एन्जॉय इट. ब्युटिफुल, क्या बात आहे. वाह, हा हा, नेव्हर बिफोर अँड नेव्हर अगेन. तुमचं बरं चाललंय हो. तुम्ही म्हणजे बिर्याणी आणि कोफ्ता खाल्ल्यासारखे खाताय आणि सांगताय हाण. काय करणार आता? हाणतो. देवा वाचव रे. हा दुधीचा ज्यूस, क्या बात आहे. जीव की प्राण आहे रे मला. सॉरी, सायलेंट वर ठेवायला विसरलो. अरे कशाला, घे रे घे. आपण बडबड करायची आणि तो सेल सायलेंट वर ठेवायचा कशाला? घे घे, कोण आहे बघ. हॅलो मॅम. मॅम म्हणू नकोस. मॅम म्हणू नकोस मला तिथे. हो. आजोबा समोरच आहेत ना? हो. हे बघ, मग माझा फोन आहे हे त्यांना कळून देऊ नकोस. का? कारण मी सांगते म्हणून. तुला जेवढं सांगते तेवढं कर. आणि हे बघ, तुला जे काम दिलंय ते पटकन कर आणि निघ तिथून. आणि हो, स्वतःविषयी जास्त बोलू नकोस तिथे. बर. आणि
सर्वात महत्वाचं म्हणजे त्यांनी जर तुला विचारलं की तुझं लग्न झालंय का, तर तर सरळ नाही सांग. पण का? का हा प्रश्न विचारायचा नाही मला परत. मी जेवढं सांगते तेवढं कर आणि लवकर परत ये. हो. काय रे, कोण होती? बायको, सासू का बॉस? खांब केवढा फुटलाय? आजी होती. आजी. आजी? हो. अरे आजीला तू एवढा घाबरतोस? हे बघ, आजी आणि आजोबा की नाही अशी मऊ मऊ माणसं असतात, त्यांना घाबरायचं नसतं कधी. तुम्हाला माहित नाही, आजी टेरर आहे माझी. आजी टेरर? हो. मग बायको डॉन असेल नाही? त्यांनी जर तुला विचारलं की तुझं लग्न झालंय का, तर सरळ नाही सांग. नाही, माझं लग्न नाही झालंय अजून. मग बायको डॉन वगैरे कशी असणार? व्हॉट? तुझं अजून लग्नच झालं नाही? अरे तुझ्यासारखे चार्मिंग पोराला अजून कोणीच पटवलं नाही. व्हेरी बॅड, व्हेरी बॅड. लग्न झालं पाहिजे, माणसानी लग्न केलंच पाहिजे. तुझी आजी पण हेच म्हणत असेल ना तुला, लग्न कर, लग्न कर, लग्न कर. हो. हो. मग ठरलं तर पुढच्या वेळी माझ्या ऑफिसमध्ये लग्न झाल्याशिवाय तू यायचं नाहीस, समजे? बाबू समझो इशारे, हॉर्न पुकारे, पॉम पॉम पॉम, यहां चलती को गाडी. अरे तू घे ना, कारल्याचा ज्यूस घे, खास तुझ्यासाठी मागवलंय मी, घे. यश, यश, काय रे मगाचपासून पेपरात डोकं घालून बसलायस, काय बघतोयस काय एवढं? अगं नोकरीच्या जाहिराती बघतोय. नोकरी? हो. हा. पण काय, आपला शिक्षण कमी, इंग्रजीचा गंध नाही, त्याच्यात वय काय लहान आहे आता. अरे पण नोकरी काय? रंजे, हा. बरेच दिवस माझ्या डोक्यात चाललाय, तुला विचारायचाच होता. आता विचारतोच. राधाला विचारू काय, तिच्या हॉस्पिटलमध्ये मला नोकरी देशील काय म्हणून. अरे पण तू थोडीच डॉक्टर आहेस. डॉक्टर कशाला पाहिजे, वॉर्ड बॉय किंवा नर्सची नोकरी नाही. काहीतरीच काय बोलतोयस. राधा तिथली डॉक्टर, मुख्य डॉक्टर, तिचंच हॉस्पिटल, आणि तू तिथे पिऊन. मला नाही आवडणार ते. असं काय नसते, काम हे काम असते, त्याच्यामध्ये लहान मोठा काही नसते. पण तू हे मध्येच नोकरीचं काय काढलंयस? त्यापेक्षा परत दुकानच घे ना. दुकान घे म्हणतेस खरा, पण दुकानाची किंमत किती झाली आहे माहिती आहे? 7-8 लाखावर गेली आहे. कुठून घेणार? अरे असं काय करतोयस? सीमाने चेक दिलाय ना तुला, ते पैसे तुझेच तर आहेत. तूच घर आणि दुकान विकून मार्कंड दादासाठी खर्च केला होतास ना. होय होय. ते 10 कोटीच्या कर्जाचं प्रकरण निघालं मध्येच, म्हणून तू तो चेक बँकेत टाकला नव्हतास. पण ते सगळं नाटकच निघालं ना. मग आता काय हरकत आहे? काही नाही, मी बोलते सीमाशी. अरे ह्या माझ्या लक्षातच नाही आला, लगेच टाकतो. रंजे, केवढी उभारी आली ग माझ्या मनात. आपला दुकान आपल्याला परत मिळणार.
हॅलो, हॅलो, काय करतेस? तू मला काही करू दिलंस तर ना, सारखे फोन करतोय. इतके दिवस आपल्याला बोलायला मनाई होती ना, मग आता भोग आपल्या कर्माचे फळ. एनिवे, खरंच सांग ना, काय करतेस? मी कारल्याची भाजी करतेय. काय? कारलं? यार, कारलं नाही यार, कारलं नाही, प्लीज यार. कारलं काय? जीव घेणार आहात का माझा? नका ना त्या कारल्याचं नाव काढू. मुद्दाम कारलं 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 काय चाललंय यार? काय ना, तू इथे आल्यानंतर मला कारल्याची भाजी करू देणार नाहीयेस, तर सगळे म्हणाले आत्ताच कर कारल्याची भाजी. यार, हट, मुद्दाम करतेस ना? मला आहे ना खूप मजा येते तुला चिडवायला. हे बघ, बाकी काही चिडव, पण ते कारल्याचं नाव नका काढू यार. ते आजोबा जाम टेरर आहेत यार. कारलं कारलं कार, तुला एवढ्या आशेने फोन केला, तू बस कारलं कारलं करत. खा खा, सगळेजण कारली खा आणि कडू होऊन जा. ठेवतो मी. बाय कारल्या, बाय. हॅलो सौरभ,